नमस्कार आणि पुढील बातमीकडे वळूया। उमरखेड पुसद दिग्रस तहसील कार्यालयाअंतर्गत अनेक विकास कामाच्या नावावर गौण खनिजाचे उत्खनन करून करोडो रुपयांचा गौण खनिज भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून कारवाई करण्याकरता वारंवार तक्रारी पाठपुरावा स्मरणपत्र देऊन सुद्धा आर्थिक व्यवहारामुळे कारवाई केल्या जात नाही। त्यामुळे यातील तक्रारदार प्रख्यात व्हिसल ब्लोअर अमोल कोमावर यांनी थेट संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। सविस्तर वृत्त असं आहे की वर्धा, यवतमाळ, नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज इतरत्र खुल्या बाजारात खुलेआम विक्री करून यातील रेल्वे कंत्राटदार, उपकंत्राटदार यांचे करवी संबंधी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून विक्री केल्या जात असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर विकास कामाच्या नावावर अनेक अनियमितता सध्या पुसद, उमरखेड व दिग्रस तहसील अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चाललेला आहे। संबंधित महसूल विभागातील अधिकाऱ्यांसोबत मोठे आर्थिक व्यवहार यातून होत असून दरवर्षी करोडो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवल्या जाऊन लाखो रुपयांची कमाई ही दर दिवशी केल्या जात असल्याची माहिती आहे। त्यातील तक्रारदार प्रख्यात व्हिसल ब्लोअर अमोल कोमावर यांनी अनियमितता असलेल्या ठिकाणी या मोक्यावर पत्रकार परिषद घेऊन 1 जुलै 2025 पासून अन्नत्याग आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एका पत्रकाद्वारे दिलेला आहे। त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी यवतमाळ यांना सुद्धा याबाबत कळवले गेलेले आहे। त्याचबरोबर 30 जून 2025 पासून मुंबई येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये संबंधित गंभीर प्रश्नावर कारवाई व चौकशीचे आदेश देण्याकरिता प्रकरण विधान भवनात गेले असल्याची माहिती तसेच केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाकडून RVNL यांना सुद्धा कारवाई होईपर्यंत कोणतेही देय काढण्यात येऊ नये असे सक्तीचे पत्र दिले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते।